आणि रस्त्यावरच्या वाहतुकीवरून आता येऊयात हवाई क्षेत्रातल्या वाहतुकीकडे। तिथेही गोंधळच आहे। इंडिगो एअरलाइन्सचा जो गोंधळ गेल्या आठवडाभरापेक्षा जास्त काळ सुरू आहे तो अजूनही थांबलेला नाहीये आणि हा गोंधळ आता थेट संसदेच्या अधिवेशनामध्ये पोहोचलाय। कारण इंडिगो एअरलाइन्सच्या गोंधळावरून आज विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढलेत। इंडिगोच्या फ्लाइट्स रद्द होण्यावरून दिल्ली हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली। या याचिकेवर सुनावणीही पार पडली। यावेळी इंडिगोच्या गोंधळावरून दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकारला झापलं। सरकार इंडिगोबाबत इतकं असहाय्य आहे का असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला। इंडिगो कंपनीवरही कोर्टानं ताशेरे ओढले। तुम्हाला नवं वेळापत्रक लागू होणार आहे हे माहित नव्हतं का? मग इतके महिने तुम्ही करत काय होतात? तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल, दोष तुमचा आहे हे मान्य करावं लागेल या शब्दांमध्ये कोर्टानं इंडिगोला झापलं। आज 7 दिवस उलटलेत पण इंडिगोची सेवा पूर्ववत झालेली नाहीये। आजही अनेक उड्डाणं रद्द करण्याची नामुष्की इंडिगोवर आली आहे। आणि दिल्ली हायकोर्टानं याच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर काय ताशेरे ओढलेत तेही बघा। ही स्थिती ओढावलेली आहे यासाठी केंद्र सरकार सुद्धा जबाबदार आहे असं सरळ सरळ म्हटलंय हायकोर्टानं। अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी आणि त्या प्रवाशांना भरपाई देण्यासाठी तुम्ही पावलं काय उचलली? फक्त अडकलेल्या प्रवाशांचाच प्रश्न नाहीये, हा भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का आहे। इंडिगोनं वेळेतच पायलटची भरती केली नाही याबाबत तुम्ही कारवाई नेमकी काय केलीत सरकार म्हणून, हा सवाल हायकोर्टानं केलाय। सरकारनं घालून दिलेले नियम एअरलाइन्स कंपन्या जर पाळत नसतील तर त्यावर कारवाई करण्यासाठी नेमके कोणते कायदे तुमच्याकडे आहेत त्याचीही माहिती द्या असं हायकोर्ट म्हणतंय। सरकार असहाय्य आहे का असा टोकाचा सवाल हायकोर्टानं विचारलाय। कोणत्या कलमांतर्गत कारवाई करणार ते आम्हाला जाणून घ्यायचंय, अहवाल आम्हाला द्या। आता दुसरं म्हणजे अन्य एअरलाइन्स 30 ते 40 हजारांचं तिकीट आकारतात, ते कसं काय विकत होत्या? लोकांच्या गैरसोयीचा फायदा घेतला कसा जाऊ शकतो आणि सरकार तो गैरफायदा पाहू कसं शकतं?